तर उद्या होणाऱ्या पालिकेच्या मतदानासाठी पालिका पाडू मशीनचा वापर करणार आहे। मतदान प्रक्रियेत पाडू म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। ज्या ठिकाणी ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाला त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेला ब्रेक लागू नये यासाठी ईव्हीएमच्या जागा पाडूचा वापर केली जाणार आहे। दरम्यान यावरून विरोधकांनी सवाल उपस्थित करत राज्य निवडणूक आयोगावर टीका केलेली आहे। पाहूयात काय म्हटलंय। हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही, हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही? म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीये निवडणूक आयोग। ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हरणार आहे त्या ठिकाणी आतापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या एका निर्णयानं नवा वाद पेटलाय। उद्या पालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मतदान करताना ईव्हीएम मध्ये खराबी झाल्यास त्या जागी पाडू नावाच्या मशीनचा उपयोग करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय। दरम्यान याच पाडू मशीनवरून आता विरोधकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे। या मशीन संदर्भातली माहिती आधी का दिली नाही असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। यावेळेला त्यांनी राज्य निवडणूक आयोगावर शरसंधान साधलंय। आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलंय, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट। हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाहीये। मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही, हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही। आणि हे नव्याने तुम्ही आता हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे? म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीयेत निवडणूक आयोग। जे त्यांना हवंय ते करतायत। याचं डेमॉन्स्ट्रेशन हे राजकीय पक्षांना याचं हे युनिट दाखवून देण्यात आलेलं आहे। एक कंट्रोल युनिटच असल्यामुळं त्याचं डेमॉन्स्ट्रेशन हे कंट्रोल युनिटच आहे आणि कंट्रोल युनिटचं डेमॉन्स्ट्रेशन हे सर्वांना देण्यात आलेलं आहे। ते पुन्हा एक वार मतदानाच्या दिवशी मतगणनेच्या दिवशी पुन्हा एक वार सगळ्यांना देण्यात येईल। राज ठाकरेंनी केलेले आरोप पालिका आयुक्त भूषण गगरानींनी फेटाळले। सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीत पाडू मशीन संदर्भात माहिती देण्यात आल्याचं गगरानींनी म्हटलंय। गरज भासल्यास पाडू मशीन जोडलं जाणार असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय। जो ये मशीन बनाने वाली कंपनी है बेल की इसकी जरूरत शायद ही कहीं पड़ेगी। उन्होंने 140 यूनिट हमारे लिए भेजे हुए हैं, तो ये यूनिट घरों के पास रहेगा, जैसे बाकी ईवीएम रहते उस तरह से ही रहेगा। तो इसकी जरूरत शायद नहीं पड़ेगी, फिर भी बैकअप ऑप्शन के लिए ये यूनिट पहली बार अगर आपातकालीन परिस्थिति निर्माण हो जाए तो यूज की जाएगी। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पाडू या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं ठरवण्यात आलंय। पाडू मशीन म्हणजे नेमकं काय त्यावर एक नजर टाकूया। ईव्हीएमला जोडलं जाणारं पाडू मशीन म्हणजेच प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट। पाडू हे एक अतिरिक्त छोटं यंत्र जे ईव्हीएम सोबत जोडलं जातं। मतदाराला मतदान करताना किंवा मतदान प्रक्रियेदरम्यान अधिक स्पष्ट आणि मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवण्यासाठी पाडू मशीनचा वापर होतो। पाडू मशीन व्हीव्हीपॅट सारखं पेपर पावती देणारं यंत्र नाहीये। मुख्यतः ऑक्झिलरी डिस्प्ले यंत्र ज्यामुळे मतदान प्रक्रिया सोपी दृश्यमान होईल असा दावा करण्यात आला। ईव्हीएम मधील डेटा वाचणारे तो कागदावर प्रिंट करणारं सहाय्यक साधन आहे। मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाल्यास किंवा निकाल दिसण्यात अडचणी आली तर पाडू यंत्राचा वापर होऊ शकतो। पाडू यंत्र कंट्रोल युनिटला जोडून त्यातील रेकॉर्ड झालेली मतं थेट कागदावर प्रिंट स्वरूपात मिळवता येतात। या यंत्रामुळे तांत्रिक बिघाड होऊनही मतमोजणीची प्रक्रिया थांबत नाही, उमेदवारांना लेखी निकाल त्वरित पाहता येतो। पाडू मशीनवर विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर सत्ताधारी भाजपनं देखील प्रत्युत्तर दिलंय। विरोधक पराभवापूर्वीची तयारी करत असल्याचा टोला भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावलाय, तर राज आणि उद्धव ठाकरेंवर देखील त्यांनी टीकास्त्र डागलंय। जेव्हा काँग्रेस उद्धवजी किंवा त्यांना असं वाटतं की आमचा पराभव होणार आहे, पराभवापूर्वीची तयारी आहे। मशीनवर दोष देणे, ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनवर दोष देत नाही। ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हरणार आहे
त्या ठिकाणी आत्तापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे. राज्यात आधीच ईव्हीएम वरून वादंग पेटलाय. ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांनी अनेकदा केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर न केल्यामुळेही विरोधक आक्रमक झाले होते. त्यात आता पाडू मशीन लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरेंनी त्यावर आक्षेप घेत राज्य निवडणूक आयोगावर शरसंधान साधलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.